नमस्कार मित्रांनो, मी अमोल. कोड बाराखडीच्या शिष्या फंडामेंटलच्या फ्री कोर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपण आतापर्यंत एपिसोड 1 टू एपिसोड 6 पर्यंत भरपूर कन्सेप्ट क्लिअर करत आलेलो आहोत. आता आपण आज एपिसोड 7 बघणार आहोत आणि एपिसोड 7 मध्ये आपण क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर चला बघूयात ह्या एपिसोडमध्ये आपण काय-काय शिकणार आहोत. तर मित्रांनो, ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत क्लास म्हणजे काय आणि त्याची गरज का असते? क्लास कसा डिफाईन करायचा, त्याचा सिंटॅक्स वगैरे काय आहे? ऑब्जेक्ट काय असतं ते पण बघणार आहोत. कन्स्ट्रक्टर काय असतं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते पण बघणार आहोत आणि ॲक्सेस मॉडिफायर्स काय असतात तेही सुद्धा आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूयात. क्लास म्हणजे काय इथून? आता क्लास म्हणजे ब्लूप्रिंट ऑफ अ कन्सेप्ट ऑफ अ स्ट्रक्चर. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा. आता कोणत्याही सॉफ्टवेअर डेव्हलप करताना किंवा कुठेही प्रोग्राम करताना, कोणत्याही लँग्वेजमध्ये प्रोग्राम करताना, तुम्हाला क्लास हा वर्ड ऐकायला मिळेल. ओके. तर क्लास काय असतं? ब्लूप्रिंट ऑफ अ कन्सेप्ट ऑफ अ स्ट्रक्चर. जसं आता तुम्हाला घर बांधायचं, तर घर बांधण्यासाठी तुम्हाला काय लागतो? नकाशा लागतो. तसंच प्रोग्रामिंगमध्ये ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी काय लागतं? क्लास लागतो. ओके. क्लासमध्ये 2 गोष्टी असतात. कोणकोणत्या? फील्ड्स आणि मेथड्स. ओके. म्हणजे जसं आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर कार आहे. ओके. कार हा एक क्लास झाला. त्याचे फील्ड्स काय-काय झाल्यात? ब्रँड नेम, ची प्राइस वगैरे ह्या काय झालं? फील्ड झाल्या आणि मेथड्स कोणकोणत्या? की कॅल्क्युलेट स्पीड वगैरे ह्या काय झाल्या त्याच्या मेथड्स झाल्या. राइट? ओके. आता क्लासची गरज काय असते? म्हणजे जेव्हा तुम्हाला सिमिलर प्रकारचा ऑब्जेक्टची गरज असते, तेव्हा एकच क्लास डिफाईन करून तुम्ही अनेक ऑब्जेक्ट तयार करू शकता. त्यामुळे कोड नीट आणि रियुजेबल राहतं. म्हणजे काय? आता सपोज माझं एक मोबाईल शॉपी आहे. ओके. मोबाईल शॉपीमध्ये मला एक सॉफ्टवेअर बनवायचं आहे. तर मोबाईल शॉपीमध्ये सॉफ्टवेअर बनवत असताना, मी आता प्रत्येक माझ्याकडे 10 ते 20 प्रकारचे मोबाईल आहेत. ओके. तर मी 10 ते 20 प्रकारच्या मोबाईलसाठी क्लास बनवणार का? म्हणजे Samsungसाठी एक वेगळा क्लास, iPhoneसाठी एक वेगळा क्लास. नाही, मी काय करणार, मोबाईल हा एक क्लास बनवणार. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज ॲड करणार. कोणत्या? ब्रँड नेम, प्राइस, एक्सपायरी डेट वगैरे, वगैरे. जे काही फील्ड्स असतील त्या मी ॲड करणार आणि त्याचा ऑब्जेक्ट तयार करून मी फक्त काय करणार? व्हॅल्यू असाइन करणार. राइट? म्हणजे जेव्हा कधी आपल्याला गरज पडते, जेव्हा सिमिलर प्रकारच्या ऑब्जेक्टची गरज असते तेव्हा. ओके. तेव्हा आपल्याला कशाची गरज पडते? क्लासची गरज पडते. तर आता बघूयात आपण क्लास कसा डिफाईन करायचा. तर क्लास डिफाईन करण्यासाठी आपल्याला आधी त्याला ॲक्सेस मॉडिफायर द्यायचा असतो. जर आपण दिला नाही, तर इंटरनल हा बाय डिफॉल्ट असतो. ओके. ते आपण ॲक्सेस मॉडिफायरमध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर असतं क्लास हा कीवर्ड यूज करायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण काय देतो? क्लास नेम देत असतो. ओके. ह्या काय झाल्या? फील्ड झाल्या आणि हे काय झाली? एक मेथड झाली. एक एक्झाम्पलसाठी झाला, की क्लास काय कंटेन करतात? फील्ड्स आणि मेथड्स. ओके. क्लास हा कीवर्ड आहे. एम्प्लॉयी हा क्लासचं नाव आहे आणि कर्ली ब्रेसेसमध्ये आपण काय दिलं? फील्ड्स प्लस मेथड दिलेलं असतं. फील्ड्स व्हेरिएबल जे ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज डिफाईन करतात. फील्ड्स म्हणजेच व्हेरिएबल. ओके. उदाहरणार्थ एम्प्लॉईचं नाव आणि वय. मेथड्स, ॲक्शन जे ऑब्जेक्ट करू शकतो. म्हणजे आता एम्प्लॉयी क्लासचा मी ऑब्जेक्ट बनवल्यानंतर मी काय करणार? डिस्प्ले डिटेल्स कॉल करू शकतो. राइट? तेच काय झालं? ॲक्शन झालं. त्यालाच काय म्हणतात? मेथड असं म्हणतात. तर तुम्हाला क्लास कसा डिफाईन करायचा, त्याचा सिंटॅक्स वगैरे काय ते समजलं. परत आपण प्रॅक्टिकल सेशनमध्ये परत बघूया. त्याच्यानंतर येतं ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट क्लास काय म्हणतात? इन्स्टन्स असं म्हणतात. क्लास काय झालं? ब्लूप्रिंट झालं आणि ऑब्जेक्ट काय झालं? त्या ब्लूप्रिंटवरून तयार केलेली ॲक्चुअल गोष्ट. जसं की घर बांधण्याचा नकाशा आहे आणि नकाशावरून ॲक्चुअल जे घर बांधतात, तो काय झाला? ऑब्जेक्ट झाला. ओके. आणि नकाशा काय झाला? तुमचा क्लास झाला. राइट? आता सपोज इथं तुम्ही इथे बघू शकता. आपण एम्प्लॉयी क्लास डिफाईन केला होता आणि त्या एम्प्लॉयी क्लासचा एक ऑब्जेक्ट बनवला EMP1, दुसरा एक ऑब्जेक्ट बनवला EMP2. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं आपण काय केलंय? नावचं म्हणजे नाव, आडनाव आणि वय वेगवेगळे दिलेले. म्हणजे वेगवेगळ्या एम्प्लॉयीचे ऑब्जेक्ट तयार झाले. पण क्लास किती यूज झाला? एकच क्लास यूज झाला. ओके. इथे EMP1 आणि EMP2 हे 2 वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. हे लक्षात ठेवा. ओके. ऑब्जेक्ट कसा तयार करायचा. कधी किंवा ऑब्जेक्ट तयार करताना कधी आपल्याला कोणता कीवर्ड यूज करावा लागतो? न्यू कीवर्ड यूज करावा लागतो. ओके. खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे कन्स्ट्रक्टर. ओके. तर कन्स्ट्रक्टर म्हणजे काय?
कन्स्ट्रक्टर हा क्लास मधला स्पेशल मेथड आहे. कन्स्ट्रक्टर ही क्लासमधली स्पेशल मेथड आहे, हे लक्षात ठेवा. त्याचं काय काम असतं, ऑब्जेक्ट तयार होताना त्याला इनिशियल व्हॅल्यू देणे. जेव्हा जेव्हा तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट तयार कराल तेव्हा तेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल होतो, हे लक्षात ठेवा. ओके. कन्स्ट्रक्टरची वैशिष्ट्य काय असतं, त्याला रिटर्न टाईप नसतो आणि कन्स्ट्रक्टरचं नाव हे नेहमी क्लासच्या नावासारखं असतं. जर तुम्ही कन्स्ट्रक्टरला जर नाव दिलं नाही, तर ते म्हणजे कन्स्ट्रक्टरचं नाव हे क्लासच्या नावासारखे नाही दिलं, तर ते एक वेगळी फील्ड किंवा एक वेगळी मेथड म्हणून ते आयडेंटिफाय केला जाईल, पण कन्स्ट्रक्टर म्हणून नाही. कन्स्ट्रक्टरचे 4 टाइप आहेत. एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटर नसतात, डिफॉल्ट व्हॅल्यू इनिशियलाइज करतो. ओके. त्याच्यानंतर पॅरामीटर्स कन्स्ट्रक्टर, याच्यामध्ये काय असतं, पॅरामीटर घेतो आणि व्हॅल्यू इनिशियलाइज करतो. त्याच्यानंतर असतो कॉपी कन्स्ट्रक्टर, एक ऑब्जेक्टची व्हॅल्यू दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये कॉपी करतो, त्याला कॉपी कन्स्ट्रक्टर असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर असतो स्टॅटिक कन्स्ट्रक्टर, स्टॅटिक डेटा इनिशियलाइज करण्यासाठी फक्त एकदाच रन होतो. या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे आपण एक्झाम्पलमध्ये हे इन डिटेल बघूया. त्याच्यानंतर येतो मित्रांनो ॲक्सेस मॉडिफायर. खूप इम्पॉर्टंट हा कोडिंग मधला पार्ट आहे. ॲक्सेस मॉडिफायर हे समजलंच पाहिजे. ॲक्सेस मॉडिफायर्स कशासाठी यूज करतो, म्हणजे आपल्याला आपल्या प्रोग्राम मधला डेटा आपल्या क्लासमध्येच, आपल्या क्लासच्या बाहेर, आपल्या प्रोजेक्टच्या बाहेर ॲक्सेस झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे, या गोष्टीसाठी आपण काय यूज करतो, ॲक्सेस मॉडिफायर्स यूज करतो. या सी शार्पमध्ये 6 प्रकारचे ॲक्सेस मॉडिफायर्स आहेत. त्यामध्ये पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड इंटरनल आणि प्रायव्हेट प्रोटेक्टेड. आता सपोज तुम्हाला एक फील्ड आहे तुमची. ओके. एक फील्ड आहे म्हणजे एक प्रॉपर्टी आहे किंवा एक मेथड आहे. ती तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा, तुमच्या क्लासमध्ये सुद्धा, तुमच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आणि एक्सटर्नल प्रोजेक्टमध्ये सुद्धा यूज झालं पाहिजे. जिथे की तुमचा कोड रेफर केला जाईल किंवा तुमचा प्रोजेक्ट रेफरन्सला ॲड केला जाईल. ओके. जर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्हाला कोणता मॉडिफायर यूज करावा लागेल? पब्लिक मॉडिफायर यूज करा. ओके. त्याचा वापर कधी करता तुम्ही? सर्वत्र ॲक्सेस करायचा असेल तर. त्याच्यानंतर येतं मित्रांनो प्रायव्हेट मॉडिफायर. फक्त त्याच क्लासमध्ये जर तुम्हाला फील्ड ॲक्सेसिबल करायच्या असतील, म्हणजे आता सपोज माझा क्लास स्टुडंट आहे आणि स्टुडंटचं नाव फक्त मला त्याच क्लासमध्ये, म्हणजे त्याच स्टुडंट क्लासमध्येच ॲक्सेस झाला पाहिजे. दुसऱ्या क्लासमध्ये ॲक्सेस नाही झाला. टीचर क्लासमध्ये ॲक्सेस नाही झाला पाहिजे. तर मग मी त्या स्टुडंट नेमला ॲक्सेस मॉडिफायर काय देणार? प्रायव्हेट देणार. ओके. हे कशासाठी यूज होतं? डेटा हायडिंगसाठी. डेटा हायडिंगमध्ये नॉट डायरेक्टली, इनडायरेक्टली म्हणू शकता तुम्ही. दुसऱ्या क्लासला सपोज मी टीचर क्लासमध्ये स्टुडंट क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, तर स्टुडंट डॉट जर मी स्टुडंट नेम ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला, तर तिथं ते दिसणार नाही. पण बाकीच्या प्रॉपर्टीज दिसू शकतात. ओके. त्याच्यानंतर येतं प्रोटेक्टर. त्या क्लासमध्ये प्लस डिराइव्हड क्लासमध्ये जर तुम्हाला जर तुमच्या प्रॉपर्टीज मेथड जर ॲक्सेस करायचे असतील, तर तुम्ही कोणता मॉडिफायर यूज करणार? प्रोटेक्टेड. ते तुम्ही क्लासला पण देऊ शकता आणि मेथड्स प्रॉपर्टीजला पण देऊ शकता. हे कशासाठी यूज होतो? इनहेरिटन्समध्ये वापरतात. त्याच्यानंतर येतं इंटरनल. फक्त सेम असेंब्ली किंवा प्रोजेक्टमध्ये. म्हणजे सपोज तुम्ही काही एक प्रोजेक्ट बनवला. त्या प्रोजेक्ट दुसरीकडे तुम्हाला रेफरन्स करायला द्यायचा. म्हणजे आता मोस्ट ऑफ द काय होतं, ज्या ठिकाणी हार्डवेअर्स इंटिग्रेशन वगैरे असतं, तर काय असतं, ते DLL वगैरे बनवतात. ओके. मग ते त्यांचा कोड बनवतात. मग त्या कोडमधला कोणकोणत्या प्रॉपर्टीज बाहेर ॲक्सेस झाल्या पाहिजेत. ते सुद्धा त्यांनी डिफाईन केलेलं असतं. ओके. पूर्णच्या पूर्ण कोड तो ॲक्सेस नाही करू शकत, म्हणजे नाही देऊ शकत बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन. ओके. मग त्या टायमिंगला काय यूज करणार? इंटरनल ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. प्रायव्हेट सुद्धा यूज करू शकतो. ओके. नंतर काय, तर प्रोटेक्टेड इंटरनल. सेम असेंब्लीमध्ये कुठूनही दुसऱ्या असेंब्लीमध्ये फक्त डिराइव्हड क्लासमध्ये. सेम असेंब्लीमध्ये कुठेही तुम्ही यूज करू शकता. इंटरनलमध्ये काय असतं, सेम असेंब्ली किंवा प्रोजेक्टमध्येच यूज होतं. रेफरन्स म्हणजे रेफर केलेल्या प्रोजेक्टमध्ये नाही, हे लक्षात ठेवा. पण प्रोटेक्टेड इंटरनल मध्ये काय, सेम असेंब्ली, पण आता सपोज तुमचा प्रोजेक्ट दुसऱ्या असेंब्लीमध्ये हे केलं किंवा दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये रेफरन्स जर ॲड केला आणि जर त्या बी प्रोजेक्टमध्ये ए प्रोजेक्टमधला जर एखादा क्लास इनहेरिट केला, तर त्या क्लासमधल्या जर एखादी प्रॉपर्टी प्रोटेक्टेड इंटरनल म्हणून डिफाईन केलेली असेल, तर त्या क्लासमध्ये काय होणार, बी क्लासमध्ये ए क्लासमधली ती प्रॉपर्टी काय होऊ शकते, ॲक्सेस होऊ शकते. त्याच्यानंतर काय येतं, प्रायव्हेट प्रोटेक्टेड. सेम असेंब्लीमधल्या डिराइव्हड क्लासेसमध्येच. याच्या उलट इथे काय, प्रोटेक्टेड इंटरनलमध्ये काय होतं, सेम असेंब्लीमध्ये कुठूनही आणि दुसऱ्या असेंब्लीमध्ये. पण प्रायव्हेट प्रोटेक्टेडमध्ये मध्ये काय होतं, सेम असेंब्लीमधल्या डिराइव्हड क्लासेसमध्येच. रिस्ट्रिक्टेड ॲक्सेस प्लस इनहेरिटन्स
मध्ये याचा वापर केला जातो. आता डिफॉल्ट म्हणजे तुम्ही जर ह्या मॉडिफायर्स पैकी कोणते हे दिलं नाही, ॲक्सेस मॉडिफायर जर तुम्ही दिलं नाही, तर क्लास लेव्हलला इंटरनल हा डिफॉल्ट ॲक्सेस मॉडिफायर असतो आणि क्लास मेंबर्सला काय असतं म्हणजे फील्ड्स, मेथड्स आणि प्रॉपर्टीजला प्रायव्हेट हे असतं. तर मित्रांनो आता सुरू करूयात आपण प्रॅक्टिकल सेशन. आपण थेरटिकल सेशनमध्ये काय-काय शिकलो? क्लास म्हणजे काय असतं? ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं? त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर काय असतं? आणि ॲक्सेस मॉडिफायर्स वगैरे काय असतं? तर आता इथे आपल्याला एकाच पूर्ण एकाच एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला क्लास, ऑब्जेक्ट आणि ॲक्सेस मॉडिफायर्स आणि कन्स्ट्रक्टर काय असतं ते समजून सांगणार आहे. ओके. तर आपण आधी एक काय करूयात, एक क्लास घेऊयात. क्लास कसा ॲड करायचा? तुमच्या प्रोजेक्टला राईट क्लिक करायचं, ॲड करायचं आणि क्लास. क्लासला नाव देऊया बँक अकाउंट. एक बँक अकाउंट क्लास घेऊयात. त्याच्यामध्ये आता बँक अकाउंट क्लासमध्ये काय-काय प्रॉपर्टीज असू शकतात बरं? अकाउंट होल्डरचं नाव, त्यानंतर बँकेची ब्रँच, त्याचं बॅलन्स किती वगैरे ह्या प्रॉपर्टीज असतात, राइट? त्या आता आपण बघणारच आहोत. मी काय केलं बँक अकाउंट हे इथे ॲड केलं. आता आपण इथे काय केलंय बँक अकाउंट हा क्लास ॲड केलेला आहे. आता ह्या क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगतो. काय करणार बँक अकाउंट हा माझा क्लास झाला. बँक अकाउंट हे मी ऑब्जेक्टचं नाव झालं आणि न्यू बँक. आता माझा काय झाला बँक अकाउंटचा एक ऑब्जेक्ट तयार झालेला आहे. ओके. तर आपण आता काय करूयात त्याच्या फील्ड्स ॲड करूयात. ओके. मी फील्ड्स ऑलरेडी काही घेऊन ठेवलेल्या आहेत. ओके. तर आता मी इथे फील्ड्स ॲड केलेले आहेत. ह्या अकाउंट्स तुम्ही इथे बघू शकता फक्त ह्याच क्लासमध्ये अकाउंट नंबर ॲक्सेस होऊ शकतो. होल्डर नेम मी काय केलेलं आहे पब्लिक कुठूनही ॲक्सेस करता येईल. ओके. त्याच्यानंतर काय बॅलन्स फक्त क्लास प्लस डिराइव्ह क्लासमध्ये ॲक्सेस होऊ शकतो. कारण मी त्याला प्रोटेक्टर दिलं आणि नंतर इंटरनल काय फक्त सेम असेंब्लीमध्ये यूज होणार. आता आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्टर कसा तयार करायचा. ओके. कन्स्ट्रक्टर कसा लिहायचा ते मी तुम्हाला दाखवतो. पब्लिक कन्स्ट्रक्टरचं नाव काय असणार आहे? जे काही क्लासचं नाव असतं तेच कन्स्ट्रक्टर. आता आपण हा काय झाला कन्स्ट्रक्टर झाला. तर आपल्याला काय करायचंय हा कन्स्ट्रक्टर कॉल झाल्यानंतर आपल्या ज्या काही फील्ड्स आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये काय काय करायचं आपल्याला व्हॅल्यू असाइन करायचं. तर मी काय करणार याला इथे डबल टॅप केलं की माझ्या काय अकाउंट नंबर आहे, होल्डर नेम आहे, बॅलन्स आहे, ब्रांच नेम आहे हे मी पास करणार आणि काय करणार इथे त्या व्हॅल्यू काय करणार धिस काय करणार धिस म्हणजे काय ह्या क्लासमधला धिस म्हणजे हा क्लास. ओके. हा क्लास मधल्या फील्ड्सला मी काय केल्यात व्हॅल्यू असाइन. ओके. तर आता program.cs मध्ये गेलं तर तुम्हाला इथं काय करणार एरर दाखवणार बिकॉज का कारण की मला हिच्यामध्ये काय द्यावं लागतं पॅरामीटर पास करावं लागतं. पहिला काय देणार अकाउंट नंबर इंटिजर सपोज मी काय देतो 100 हा माझा अकाउंट नंबर आहे. होल्डर नेम एबीसी आहे. त्याच्यानंतर त्याचा अकाउंटला बॅलन्स 222 पॉईंट आहेत. ब्रांच नेम आहे XYZ. तर तुम्ही इथं बघू शकता तो एरर गेला. आता जर मी ह्या बँक अकाउंटला जर F12 केलं, बँक अकाउंटला जर मी F12 केलं तर तुम्ही इथं बघू शकता माझा कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होतोय. ओके. तर तुम्हाला आता समजलं की कन्स्ट्रक्टर वगैरे कसा बनवायचा. ओके. क्लासमध्ये आपण काय शिकलो होतो की क्लासमध्ये फील्ड्स असतात आणि काय असतं मेथड असतात. मग आता आपण काय करणार मेथड ॲड करणार. ओके. तर मेथड आता मला काय करायचंय अकाउंटमध्ये अमाउंट डिपॉझिट करायची. तर मी काय करणार एक पब्लिक व्हॉइड डिपॉझिट म्हणून काय लिहिणार मेथड लिहिणार. मला ह्या डिपॉझिटमध्ये काय पास करावं लागणार इंटिजर अमाउंट. ओके. मग जो काही माझा बॅलन्स आहे त्यामध्ये मी काय करणार ही अमाउंट काय करणार ॲड करणार. ओके. ही काय झाली मेथड माझी कशासाठी झाली अमाउंट डिपॉझिट करण्यासाठी. आता मी इथं ॲक्सेस मॉडिफायर काय दिलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता काय दिलं पब्लिक. याचा अर्थ काय होतो, की ह्या क्लासच्या बाहेर किंवा ह्या प्रोजेक्टच्या बाहेर सुद्धा माझं डिपॉझिट झालं पाहिजे. म्हणजे सपोज मी एटीएम आहे. माझं एटीएम आहे. तर एटीएम मधून मधून सुद्धा मला काय करता आलं पाहिजे डिपॉझिट करता आलं पाहिजे.
जेव्हा मग बँक अकाउंट हा क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला जाईल तेव्हा डिपॉझिट मेथड मला कॉल करता आली पाहिजे, म्हणून मी तिला काय केलं, पब्लिक केलं. ओके. आणि आपण काय करूयात, जे काय बॅलन्स आहे ते पण कन्सोलवरती काय करूयात, प्रिंट करूयात. कन्सोल डॉट राईट लाईन ही अमाऊंट डिपॉझिट केली आपण आणि दुसरं काय केलं, बॅलन्स किती ते सुद्धा दाखवून बॅलन्स पण शो करून दिला. आता दुसरी एक मेथड आहे, मला काय करायचं, अकाउंट मधून बॅलन्स सुद्धा काढायचा. मग त्याच्यासाठी कोणती मेथड आहे, ती विड्रॉ मेथड. आता एटीएम मधून सुद्धा मी काय करू शकतो, विड्रॉ करू शकतो. त्यामुळे माझी मेथड काय होणार, पब्लिक. म्हणजे बाहेर सुद्धा ऍक्सेस झाली पाहिजे. पब्लिक void विड्रॉ, याच्यामध्ये काय अमाऊंट पास पाठवणार आणि याच्यामध्ये काय बॅलन्स मायनस एवढी काय अमाऊंट आहे मी काय करणार, विड्रॉ करणार. ठीक आहे, विड्रॉ करणार. पण आता आपल्याला याच्यामध्ये काय करावं लागेल मित्रांनो, चेक करावं लागेल ना, जे काय माझं बॅलन्स आहे आणि जे काय युजरला काढायचं आहे ते जास्त पाहिजे. म्हणजे बॅलन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अमाऊंट असेल तरच मी काय करणार, अमाऊंट काय करणार, विड्रॉ करणार. आणि कन्सोलवरती काय प्रिंट करणार, त्याचं काय करणार, बॅलन्स जे आहे ते प्रिंट करणार. एल्स नाहीतर मी काय प्रिंट करणार, इनसफिशियंट बॅलन्स. ओके. तर तुम्ही आता इथं बघू शकता आपण काय केलेलं आहे, दोन मेथड ऍड केल्या, डिपॉझिट आणि विथड्रॉ. त्याच्यानंतर एक कन्स्ट्रक्टर कॉल केलेला, कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे आणि आपण एक क्लास तयार केलेला. म्हणजे आतापर्यंत सगळं आपण काय केलं, कन्सेप्ट तिथं कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आता प्रोग्राम डॉट सी एस मध्ये मी काय केलं, एक बँक अकाउंट क्लास आहे त्याचा काय बनवला, ऑब्जेक्ट बनवला. आता सपोज मला काय करायचंय, बँक अकाउंट डॉट मला काय करायचंय, डिपॉझिट करायची अमाऊंट. किती अमाऊंट डिपॉझिट करायची, 100 रुपये. मी काय केलं, डिपॉझिट केलं. ओके. नंतर मला काय करायचं, बँक अकाउंट मधून मला काय करायचं, पैसे विथड्रॉ करायचे. तर मी इथे विथड्रॉ करू शकतो. बट सपोज मला काय करायचंय, ह्या बँक अकाउंट मधून अमाऊंट विथड्रॉ झाली नाही पाहिजे, तर मी काय करणार, ह्या क्लासला काय यूज करणार, इंटरनल. इंटरनल इंटरनल म्हटलं तर सेम असेल देवाना प्रायव्हेट. आता तुम्ही इकडे बघू शकता, मला काय एरर येणार, आला एरर, काय एरर आला, एरर काय आला, बँक अकाउंट डॉट विड्रॉ इज इनएक्सेसिबल ड्यू टू प्रोटेक्शन लेवल. ऍक्सेस करू शकलोय का, नाही. आणि सपोज मी परत त्याला पब्लिक जर केलं, तुम्ही इथं बघू शकता तो एरर गेलेला आहे. सेम तुम्ही बघू शकता, सपोज आता बँक अकाउंट डॉट मी काय करतो, ब्रांच नेम ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करतो, ऍक्सेस होती. पण आता सपोज तुम्ही इथे जर दुसरं बघितलं, प्रायव्हेट अकाउंट नंबर, तर मला अकाउंट नंबर ऍक्सेस करायचा आहे, डॉट अकाउंट नंबर मी ऍक्सेस करू शकत. ओके. हा कोड रन करून बघूयात आपण. आता हा कोड रन केलाय आपण, तर तुम्ही इथं बघू शकता, सपोज मी हे करतो, तुम्ही इथं बघू शकता, हे जे काय बँक अकाउंट आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवला होता, 100 रुपये डिपॉझिट केले आणि 100 रुपये विड्रॉ केले. मी डिपॉझिट किती झाले, 100, तर बॅलन्स किती झाले, 322. परत मी विड्रॉ केलं 100, तर माझं बॅलन्स किती राहिलं, 222. या पद्धतीने तुम्ही अजून वेगवेगळे उदाहरणं घेऊन तुम्ही चेक करू शकता. ओके. तर तुम्हाला क्लास काय असतं, ऑब्जेक्ट काय असतं, ऍक्सेस मॉडिफायर्स वगैरे काय असतं ते समजलं असतं. जर काही याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही मला याच्यामध्ये विचारू शकता, कमेंटमध्ये विचारू शकता.
तर मित्रांनो, जर ह्या एपिसोडमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण अजून इन डिटेल पुढच्या गोष्टी बघणार आहोत. तर एपिसोड 1 टू एपिसोड 7 पर्यंत जर तुम्हाला काही रिव्हिजन वगैरे हवी असेल, तर मी एक लाईव्ह सेशन घेईल या सॅटर्डेला. लाईव्ह सेशनला पण हजर तुम्ही राहा. थँक यू.